तर आज आपण डोनेटसाठी परफेक्ट पीठ कसं मळायचं याची रेसिपी पाहूया। तर मी 2 कप मैदा घेतलेला आहे आणि 1 कप आहे ती पिठी साखर घेतलेली आहे। दोनाचे एक प्रमाण ठेवायचं आहे। घरीच पिठी साखर केलेली आहे बारीकी। तर याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा आहे ना तर तो बेकिंग सोडा घ्यायचा आहे आणि मस्तपैकी हे चाळून घ्यायचं। मैदा, साखर आणि बेकिंग पावडर आणि सोडा हे सगळं आपल्याला 3-4 वेळा चांगलं चाळून घ्यायचं आहे। 1 वाटी इथं फ्रेश दही घेतलेलं आहे। दह्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। जर का दही कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे। मी इथं 1 वाटी दही आणि 1 वाटी दूध वापरलेलं आहे। तर थोडंसं पातळ वाटलं तर नंतर मैदा घातला तरी चालेल, भ्यायचं काही कारण नाही। तर मस्तपैकी असे डोनेट होतात आणि चांगलं हलक्या हाताने मळून घ्यायचं हे पीठ आपल्याला। 1-2 चमचे तेल टाकून हे चांगलं पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा पीठ किती छान असं फुलून आलेलं आहे। लॉंग व्हिडिओ नक्की पहा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू, बाय बाय।